जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नगरसेवक शरद तायडे यांची उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे आणि आज शरद तायडे जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपण त्यांच्यासोबतच संवाद साधूया. हवा काय सांगाल? खरं म्हणजे पक्षाचा महानगर प्रमुख, ज्येष्ठ नगरसेवक आणि यानंतर थेट विधान परिषदेची निवडणूक, काय भावना आहेत? सर्वप्रथम तर मी महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला जो फॉर्म दिलेला आहे आणि आज मी त्यांच्या आशीर्वादाने हा फॉर्म भरायला 11:30-12 वाजता जाणार आहे. त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाचा नक्कीच मी त्यांचा निश्चित करेल. खरं म्हणजे पण आपल्या समोर जे आहे ते महायुतीचं तगडं आव्हान आहे. एक केंद्रीय मंत्री, 3 कॅबिनेट मिनिस्टर्स, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचा विजयाचा कितपत विश्वास वाटतोय? विश्वास काय, विजय आमचाच होणार आहे. त्यांचं आता बरेचसे नगरसेवक आहे की काही बऱ्याचशा वरच्या लोकांचाही मला आशीर्वाद आहे. आता त्या आशीर्वाद कोणाचा आहे ते मी सांगू नाही शकत, पण तो विजय नक्की महाविकास आघाडीचाच होणार आहे. खरं म्हणजे तुम्ही एक मोठा गोप्यस्फोट करताय की महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. नाही, महायुतीच्या नाही सांगायचे मी, वरच्या लोकांचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वादाचा मी ते नाही सांगू शकत कोणाचा आहे, पण आहे. अदृश्य शक्ती मदत करणार आहे तुम्हाला? 100% अदृश्य शक्ती मला मदत करणार आहे. आता नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे महायुतीकडून, काय सांगा? नंदकिशोर महाजन हे जे आहे त्यांच्या पक्षाचे जे आहे, आता त्यांनी पक्षाने काहीतरी पाहून त्यांना तिकीट दिलं असेल, पण तो मोठा माणूस आहे. मोठा माणूस म्हणजे पैशाने धनाढ्य आहे आणि त्यांनी त्या हिशोबाने आता त्यांना उमेदवारी दिलेली आहे. खरं म्हणजे जर आपण मतदारांचं संख्याबळ बघितलं तर महाविकास आघाडीचं गणित कुठेही जुळताना दिसत नाही. महायुतीकडे त्यांचं स्पष्ट बहुमत आहे. म्हणजे 650 पैकी साधारण 400च्या पार त्यांच्याकडे जागा आहे, 450च्या पार त्यांच्याकडे जागा आहे. मग तुमचं विजयाचं गणित कसं जुळतंय? ते दाखवून देऊन तुम्हाला मी आता जर सगळ्याच विषयाचं आम्ही तुम्हाला सांगितलं तर कसं काय चालेल? विजय नक्की आमचा होईल एवढं नक्की सांगतो. निश्चितच शरद तायडे यांनी या ठिकाणी मोठा गोप्यस्फोट केलेला आहे की वरिष्ठ ज्या अदृश्य शक्ती आहेत त्या माझ्या पाठीशी आहेत. एकंदरीत थोडक्यात त्यांचा बोलण्याचा आशय असा होता की महायुतीतील काही घटक जे नाराज आहेत ते मला या निमित्ताने मदत करतील आणि मी त्याच भरोश्यावर किंवा त्याच गणित आखून मी हा विजय जो आहे विधान परिषदेचा तो खेचून आणेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.